Today we are going to perform the practical regarding to determine the velocity of the sound by using the ultrasonic interferometer. Ultrasonic interferometer हा शब्द आपण ऐकला आहे का? अल्ट्रासोनिक म्हणजे काय किंवा सॉनिक म्हणजे काय? सॉनिक म्हणजे साऊंड. ह्युमन बीइंगला साऊंडला रिस्पॉन्स करण्यासाठी काहीतरी फ्रिक्वेन्सी असते. ती म्हणजे किती? 20 किलोहर्ट्ज. ह्युमन बीइंग रिस्पॉन्स करतो. एजिंग फॅक्टरनुसार ते ॲबिलिटी कमी जास्त होऊ शकते. नंतर सॉनिकचा पुढे असतो वरचा भाग असेल तो म्हणजे अल्ट्रासॉनिक. अल्ट्रासॉनिकची फ्रिक्वेन्सी असेल किती असते? मोर दॅन दी 20 किलोहर्ट्ज. 20 किलोहर्ट्जपेक्षा जी फ्रिक्वेन्सी त्याला म्हणतो आपण अल्ट्रासॉनिक. ओके. आणि त्याच्यानंतर अजून एक तिसरा टाईप असेल म्हणजे का इन्फ्रासॉनिक. इन्फ्रासॉनिक म्हणजे काय? इन्फ्रासॉनिक म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी बिलो 20 किलोहर्ट्ज. बिलो 20 किलोहर्ट्ज. दॅट इज द इन्फ्रासॉनिक. मग आपण याचे ॲप्लिकेशन थिअरीमध्ये शिकलो आहे आणि अल्ट्रासॉनिक वेव्ह क्रिएट करण्यासाठी वेगळ्या प्रकारचा मेथड पण आहे. मग पीसीओडिक मेथड असेल, मायक्रोस्टेशन मेथड असेल. ओके. तर या ठिकाणी अल्ट्रासॉनिक इंटरफेरोमीटरचा उपयोग करून आपण काय करणार? व्हेलॉसिटी ऑफ दी साऊंड डिटरमाइन करणार आहे. तर या ठिकाणी हे इन्स्ट्रुमेंट आहे याच्यामध्ये आपण वेगळे पार्ट्स आहेत याला आपण ओपन करून घेऊ. जसं की आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं त्याचे वेगळे पार्ट्स आहे इन्स्ट्रुमेंटचे. एक काय होतं बघा आपण काय ठेवलं दिसतंय का? लिक्विड म्हणजे आपण काय वापरणार? पाणी वापरणार. पहिले पाण्याची व्हॅल्यू घेणार, व्हेलॉसिटी फाइंड करणार, मग नंतर रिक्वायरमेंटनुसार आपण NaCl टाकू शकतो, सॉल्ट टाकू शकतो की अजून इतर लिक्विड पण टाकू शकतो. तर या ठिकाणी आमचा स्लॉट आहे हा जो आहे हा ट्रान्ड्यूसर. ट्रान्ड्यूसर म्हणजे सिग्नल एका टाईपचा सिग्नल दुसऱ्या टाईपमध्ये कन्वर्ट करणारा हा ट्रान्ड्यूसर. मग आता याला आपण काय करणार? याच्यात आपण याला लावणार आहे, इन्सर्ट करणार. या ठिकाणी आपण लॉक करणार. त्याच्यानंतर काय करणार आहे? हा जो या ठिकाणी हा असणार रिफ्लेक्टर. बघा आपण डायग्राममध्ये पाहिलं ना, रिफ्लेक्टर नंतर या ठिकाणी आहे मायक्रोमीटर स्क्रूकेल. ओके. आता या ठिकाणी बघा वेगवेगळ्या प्रकारच्या रिडिंग्स आहेत. बघा या ठिकाणी 0 पासून तर 5, 10, 15 असं जसं आपण 15 म्हणजे 0 पासून 5 पर्यंत पाहिलं तर 5 रेषा आहे. ओके. नंतर 0 पासून 10 पर्यंत पाहिलं किती आहे? 10 रेषा. म्हणजे एका रेंज व्हॅल्यू किती आली? 0 पासून तर 10 पर्यंत 10 रेषा आहे. त्याच्यात MM मध्ये दिला. कशात आहे? MM मध्ये. म्हणजे 1 MM, 2 MM,